उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झालेले आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची त्या भेट घेतील अशी शक्यता आहे। बघा राजकीय घडामोडी घडतायत। आता सुनेत्रा पवार दिल्लीत कुठल्या मुद्द्यावर वरिष्ठांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्या भेट घेणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची सुनेत्रा पवार भेट घेतील अशी शक्यता आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे, त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झालेल्या आहेत। आपण त्याची दृश्य बघतोय। आता सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला भेटतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्याचे दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार आता दिल्लीमध्ये भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याला भेटतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेणार का ते देखील महत्त्वाचं आहे। एकीकडे साम टीव्हीने बातमी दाखवली होती की प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर पद लिहिलेलं नाहीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एक पत्र निवडणूक आयोगाला देखील दिलेलं आहे। पत्रव्यवहारासंदर्भातील या सगळ्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्यात। आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं। गिरीश, सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झालेल्या आहेत, कोणाची भेट घेण्याची शक्यता आहे, कुठले मुद्दे आहेत? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत। उद्या ते एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या भेट घेणार असल्याची माहिती आहे। त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आहे। उद्या सकाळपासून त्यांच्या दिल्ली दौऱ्याला खरं तर सुरुवात होणार आहे। आज त्या दिल्लीत पोहोचलेल्या ज्या पक्षात ज्या पद्धतीच्या घडामोडी आहेत आणि राज्यातील हे सर्व जो काही प्रकार सध्या घडलेला आहे यामध्ये आपण बघतोय की अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं, ते आता सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। या संदर्भात देखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। तसंच सध्या जे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविषयी झालेलं प्रकरण असेल किंवा रुपाली चाकणकर प्रकरण असेल त्यामुळे पक्षाची सोबतच सरकारची देखील प्रतिमा मलिन होतं अशा स्थितीत नक्कीच गिरीश, आता सुनेत्रा पवार कोणाला भेटतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।